एका रजकाच्या मनात राजा होण्याची इच्छा प्रकट झाली आणि श्री गुरूंच्या कृपाशीर्वादानं तो पुढील जन्मात बिदर राजवंशात राजा झाला. ही कथा आहे श्री गुरुचरित्रातील 9व्या अध्यायातील. कुरोपूर नगरात दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्रीपाद वल्लभ हे नित्य स्नानासाठी नदीवर जात असे. तेथे एक रजक भक्त होता. तो संसार चिंता सोडून श्री गुरूंची सेवा करू लागला. मठांगण झाडणं, सडा संमार्जन करणं अशी तो कामं आवडीनं करू लागला. एके दिवशी एक यवन राजा स्त्रियांसोबत नौका विहारीसाठी आला. शृंगारलेली नौका, नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर, तो सुख सोहळा पाहून रजक अक्षरशः भारावून गेला. त्याच्या मनात आले की हा राजा किती भाग्यवान आहे. पूर्वजन्मी त्याने कोणत्या देवाची आराधना केली म्हणून एवढे सुख प्राप्त झाले. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, रजका, मनात काय चिंतन चालले आहे? तेव्हा रजक म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटला, पण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, रजका, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. हे म्हणून तुझ्या मनात येणं साहजिक आहे. तुझ्या इच्छा पूर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा मोक्षप्राप्तीस अडथळा येईल. पुढील जन्मात तू यवन राजवंशात बिदरचा राजा होशील आणि तुला समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल असा मी आशीर्वाद देतो. रजक म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहेस. तुझ्या वृद्धापकाळी मी नृसिंह सरस्वती रूपात भेट घेईन, तुला ज्ञान देईन आणि या जन्माची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मात भोगायचे असेल तर तसे सांग. रजक म्हणाला, त्या भोगांचा या म्हातारपणात काय उपयोग? ते सौख्य पुढील जन्मात मी तरुणपणीच भोगेन. तेव्हा श्री गुरूंनी तथास्तु असे म्हणून त्याला निरोप दिला. घरी गेल्यावर रजक मरण पावला आणि कालांतरानं बिदरच्या राजवंशात राजा म्हणून जन्म घेतला.